केलं कारण वडी किती काढू होय पोटाळ शिरा येऊ भया तर हे वडी काढू होय नाही तर काय पोटाळ शिरा नाही काय केलं म्हणून याचा पोराक आपला बाळगलं काहीतरी आपला काहीतरी नाच गाणं करायचं आणि पोट भरायचं ऐकलं खूप येतो पटकन त्याला बसलो रोग गेलो तर काय कळलं जाते आता शिरा पडत त्याचा रोग काय केलं हो महिन्यापासून सगळ्यातून बाहेर झालं आणि आता काय केलं काहीतरी कोणतं काय आपला कार्यक्रम असतो तर देखील जातो आज हेच कार्यक्रम होतो आता ह्या पोरात याला सांगलं आणि त्याच्यासाठी आमका नाच गाण्यात थंय बोलवले तेव्हा तयारी करू बाई आता तसा नाही हडेतून भेंगोड्या ओव्हर केला तरी ते नको हे फक्त लिहायचं तेव्हा शिस्तबद्ध नाव व्हायला शिस्तबद्ध व्हायला हवं का होय 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 आता शिस्तबद्ध व्हायला हवं तर काहीतरी शिकायचं तसा नाच तू होय तर तालीम व्हायला हवी तालीम केल्याशिवाय लागला मार खावतो हा मारून बाबा घालायची मला वाटलं मला झोपायला बोलवितेस नाही नाही झोपाक नाही झोपाचे दिवस गेले कंटाळले झोपायला आता तालीम करायची म्हणजे पोटाला काहीतरी हवं ना हो आता पोटा व्हायचं आता कसं काय पोटा व्हायचं कसं काय ते बघ आज बऱ्याच दिवसाने आपला घ्यायला तू तू आठवड्या मला दाखवणार का दाखवायचं तू नाच तरी मला दाखवायला नको का मी म्हणतो नाही तसं पाय टाक सुरुवात करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 सुरुवात कर पडला तुझ्या तोंडा वगीच पिकले माझे हे मात्रा मात्रा तू फक्त टाक मी वाजायचं नाही सुरुवात कर होऊ दे पहिली धडक होऊ दे होऊ दे होय होय लावणारा वाजवणारा वाजायचं होऊ दे सुरुवात कर होय 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 म्हणतो ना काय आता एवढा मोठ्या महाराणीकडे जायचं तालीम करायची म्हणजे काहीतरी आता म्हणायला नको का पोटासाठी खटपटी नाही तर लोक म्हणणार आले आणि काही बोलू नये असं म्हणायला नको ना मला सांगते इतके लांब जाऊन राहा ऐकलं त्याच्यासाठी काहीतरी कर मावशी सुरुवात करते का होय का लवकर बरोबर होय होय मला तुला काय वाटलं बरा म्हणजे खाऊ
औशी औशी म्हटलं तरी आता मावशी बोन औशीची बहीण मावशी काय का म्हणते या बघा दीपक जाऊया ना बरोबर झाली ना आनंद वाटला काय म्हटलं काय आनंद वाटला तुमचं नृत्य पाहिलं मनाला प्रसन्नता वाटते काय होय आमचं नाचगाणं तू बघलं तेव्हाच तुझा उघडा पडला आमचं ठीक आहे याने नृत्य चांगलं केलं याला जर का वाद्याची साथ मिळाली असती वाद्याची साथ होता माझी मावशी उत्कृष्ट वाजविते याच्यापेक्षा वाद्याची साथ काळ्याच्या पांढऱ्या जाऊ नाही माझा हात धरणारा जवळपास कोण नाही धरलो तर फक्त वाटतात हे जरी सत्य असलं तरी हे पांढरे तुमचे झालेत ना म्हणून तुमचा हात चालत नाही तू काय ह्याच्यात तो काय करतो तू आवाज नुकट मोर्चाचा घड मला काय करणार या वाद्य हे वाद्य मला वाजवतंय तू काय आता होतो घालतोय गळ्यात कसा वाजायचं असता बघली काय मावशी सांगे गो इलो हा त्यांना आवडला तुझा आणि कदाचित हो वासायला इलो बघूया काय तुला मारता बा घे गळ्यात घाल व्यवस्थित हा ठीक आहे बॉल लांब भुतुतला घ्यायचं होय भूमी घालतात कशी घाल ताला सुराला वाजवणार ना होय तर मला तुझी सवय आहे ना होय
नागिन वाजव नागिन आधी आता हवा लागतो का नाही जातो मोडली पुरे पुरे बरा माझा एकच हो आता तुला काय देव काय का असं जातं आज कुणाला जायचं नाही कुणी काही घ्यायचं नाही हो आम्ही काय माहिती जाऊ घेतो काय म्हणतो तू रवा खडे रवायला फुल माझं वस्तिस्थान एका जागी भक्तीचा प्रसार करावा म्हणून या गावाहून त्या गावावर फिरत असतो भक्तीचा प्रसारात तुला घडले हे आमच्यासारखेच आहे देखील तिकडे फिरत आणि तुझ्या इथे भगीय कपडे किती रे कारण नाही ना गोरक्षनाथ बरं आता जा तुला आवडला ना निश्चित माझ्या इथे बोल तुझा हात धरणारा कोण नाही जवळ तो वातांच्या वैद्य धरलो तर निश्चित तयारी तुम्ही करते कशासाठी आता सगळा तुका सांग ह्या किती करतो पटासाठी करतो रे मावशी पटार शिरायो का तुझ्या इला तेव्हा तुझ्या जोरात आल्यापासून बऱ्याच चौकशा चालल्या आम्ही सुटलो होतो कधीपासून सांगत कधीपासून तरी मग सांग की आता काय करतो तू काय पाय भाजी म्हणणं नाही त्या तुम्ही नेमके जाणार तरी कुठे आम्ही सीएलजी मध्ये जातो म्हणा आमची तालीम चालू होती महाराणी मैनाकिनी मडेगडा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली म्हणजे घोटाळाच केला आणि त्याचं नामकरण विधी सोहळा आहे ना तिथं चाललो त्याचं नृत्य मग ठीक आहे तुम्ही जर तिथं जात असाल मला पण तिथंच यायचं तुमच्या समक्ष तिथपर्यंत येईल मामा तू आता थंय येतो मार खाऊन परत पाठी जायला लागतं अरे थंय सगळी पाय माणसा ऐकलं तर गिरवो ना पुरुषांना मजा नाही आमचा कसा मजा चालता तू कधी मारतीस मला सर पोटभर खाऊन येतो ना पाठी मला सांगा मला तिथं जायचंच आहे मग जाण्याचा मार्ग आता काय करताय का जाऊ तर धावपळले का आता मावशी न्यायचं कसं ते काही विचारते तू का ह्याची सवय हा ह्याची म्हणजे नको येऊ तुम्हाला मता नाही लुगडण्याच नको लुगडण्याचं वाजायचं बरा समजा तुका हेलो तर आमचं काहीतरी आमका वाढवून देत म्हणून तुका लुगड्या देशी नाही जमात असेल तर सांगा काय मावशी लुगड्याची सवय हा काय तुका सवय मला नाही सवय नाही पर्याय दुसरा नाही थोडासा गुदमारा जाता तरी पण काय नाही सवय करू होय ना सवय नाही पण दुसरा पर्याय सुद्धा नाही ठीक आहे मग तुमच्या सवय देण्यासाठी लुगडं नेसायला तयार लुगडा नेशी पण ह्याचा काय अरे ह्याचा म्हणजे नाकात तुझ्या नाकाच्या भोकात नसती घालू त्याचा काय तुम्ही आहात अहो स्त्रीचं भूषण असतं ते अरे आमच्याकडे काय हा असा असतात बरे टॉपला तुझा टॉपायचा कसा तर आता मला लुगड घ्यायच्याकडे तरी सुद्धा बोलले
नको बोल ह्याचं कारण हा तू आता बाकी सगळा नेसायला आम्ही काय बोललोय का बाकीचा नको सांगतोय तरण्याचा अंग तरण्यात लागला काय अंग शिरशीर अरे होय रे माझ्या बाबा ही बाई बघणार कोण नाही घाबरा तू बाई कुठली बाई मी घालू सगळ्यात करून देऊ पाहिजे का नुसतं जातं सवय कुठे आहे मला त्याशिवाय काय काय बंगडे घातले बंगडे ते बंगडच इतक्यात ना इतका त्याचा दाखल व्हाया ही बाई म्हणली काय फक्त वस्त्र परिधान केले म्हणून कुणी स्त्री होत नसते स्त्रीचं लाजणं चालणं स्त्रीच्या पद्धती मी आहे खसखस बरी यातल्या मला काही गंध नाही हो जर का तुम्ही दाखवलं प्रयत्न केले. उपयोगाचं नाही तरी पण मला दे शिरा मला द्या काय तू आता बाकीचा सगळा संसार घेती तू सांगल्याने तरच नाही तो यशी तुमच्या बाबामाला येणार आहे. हा तू आमच्या बरोबर ह्या गळ्यात घाल म्हणजे वरचा सगळा नव्हता हे हाडलं ते घे हाडलं कसकस तो हाडलं हिलो धावलो हे कशाला कधी त्याच्या तू काय करतो या तू घे ऐकून तू घे मग तुला काय म्हणतो रे